शाहरुख खान सध्या एका नव्या वादात अडकलाय। हा वाद निर्माण झाला एका रॅम्पमुळे। हा एखाद्या फॅशन शोचा रॅम्प नाहीये, तर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेरचा हा रॅम्प आहे। पाहुयात काय आहे हे प्रकरण। लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार शाहरुख खान, जगभरात त्याचे फॅन्स। सगळ्या जगभरात तो लोकप्रियतेच्या शिखरावर असेलही, पण त्याच्या घराशेजारी राहणारे मात्र शाहरुखला वैतागले आणि त्याला कारण ठरलाय एक रॅम्प। वांद्र्यातल्या शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर एक रॅम्प अर्थात एक चढाव तयार करण्यात आलाय। इथूनच एक रस्ता माउंट मेरी चर्चकडे जातो। हा रॅम्प अनधिकृत आहे, त्यावर शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन उभी असते, त्यामुळे रस्ता ब्लॉक होतो आणि चर्चकडे जाण्यासाठी अडचण येते असा स्थानिकांचा आरोप आहे। हमारे लिए आज़ादी दो, हम आज़ादी जो 15 अगस्त पे हम लोग आंदोलन करके यहाँ हमको आना पड़ा, तो ये दुख की बात है। देश आज़ाद हो गया 1947 और आज भी हम आज़ादी मांग रहे एक रोड के लिए। वॉचडॉग एनजीओ आणि मन्नतच्या आजूबाजूच्या नागरिकांनी या रॅम्पला विरोध केलाय आणि तो तोडण्याची मागणी केली आहे। आजपर्यंत महापालिका हे प्रकरण गांभीर्याने घेत नव्हती, पण आता वाढता विरोध पाहता महापालिकेनेही कारवाई करण्याची घोषणा केली आहे। मुंबई महापालिका नियमानुसार ज्या काय इनलिगल काम असतात त्याच्यावरती कारवाई करते। त्यानुसार आयुक्तांनी ही नोटीस दिली असेल, पण तिकडे असलेले निष्कासन काढण्याची जबाबदारी मुंबई महापालिका आयुक्तांचीच आहे। नोटिस का जवाब आने के बाद ऑन मेरिट एंड एज पर लॉ जो भी कारवाई है वो होगी। 8 सप्टेंबर पर्यंत मन्नत बाहेरच्या या रॅम्पवर कारवाई झाली नाही तर प्रकरणाचा सोक्षमोक्ष आपण आपल्या पद्धतीने लावून टाकू असा इशारा या परिसरातल्या नागरिकांनी दिलाय। राजीव रंजनसह सोनल सिंग, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।